Hello everyone. We had started topical agents. Topical agents means these are the agents which are applied on the external surface of a skin. Amongst that we had started the yesterday we had started the category of antimicrobial agents. Antimicrobial agents means what? These are the chemical agents used to destroy or inhibit the growth of pathogenic microorganisms. Pathogenic means what? That microorganisms which are causing the disease. They are normally ineffective in the sporing state of the microorganisms. And today onwards we are starting the actual compounds from this antimicrobial category. Yesterday we had seen the different terms, that is the antiseptic, antiseptic, disinfectant. Its meaning: antiseptic, these are applied on what? Living surfaces, and disinfectants are applied on non-living surfaces. Antiseptic, these are the agent which prevent the sepsis by destroying or inhibiting the growth of microorganisms on the living tissues. And disinfectants, they are used to kill. Disinfectants are employed for the application to intimate objects and materials, like the डिसइन्फेक्टंट्स कशासाठी वापरली जातात? इंटिमेट ऑब्जेक्ट्स आणि मटेरियल्स लाईक इन्स्ट्रुमेंट्स असेल, इक्विपमेंट असेल, रूम असेल, लॅबोरेटरी ग्लासवेअर्स असतील, टू गेट देम रीड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. Then we had seen that is the sterilization. Sterilization is what? Is the process in which there will be a complete destruction of all living microorganisms including bacterial spores. Then we had seen the term germicide. So germs म्हणजे काय? तर मायक्रोऑर्गॅनिझम्स. सो जर्म्स हा वर्ड तुम्ही रेग्युलरली ऐकलेला आहे. टी व्हीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात, जर्म्स आहेत तिथे, किडाणू. जर्म्स म्हणजे काय? तर किडाणू आहेत तिथे. दीज आर नथिंग बट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. देन इफ यू नो, क्लीन अँड क्लिअर हा जर एक शॅम्पू आहे, गुगलला तुम्ही टाकून बघा क्लीन अँड क्लिअर, तर तुम्हाला गुगलवरती पिक्चर इमेज येईल त्याची, क्लीन अँड क्लिअरची. सो त्याच्यावरती लिहिलेलं आहे की प्रिव्हेंट पिंपल्स, दॅट इज प्रिव्हेंट जर्म्स दॅट कॉझिंग द पिंपल्स. की पिंपल्स ज्याच्यामुळे होतात त्या जर्म्सना, मायक्रो ऑर्गॅनिझम्सना हे काय करत असतो? तर हा प्रिव्हेंट करत असतो. So these are the germicide. Germs means what? Microorganism. And side म्हणजे काय? साईडचा मीनिंग काय होतो? तर टू किल. आणि स्टॅटिकचा सायडल म्हणजे काय? तर किल करणारे. आणि स्टॅटिक म्हणजे काय? तर ग्रोथ जी काही असते ती इनहिबिट करणारे, त्यांना स्टॅटिक असं म्हटलं जातं. देन ते जे डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, मीन्स बॅक्टेरिया आहेत, फंगी आहेत, व्हायरस आहेत, अमिबा आहेत. सो दिस टर्म वी हॅड सीन yesterday. Then we had seen the mechanism of action of antimicrobial agent. They first act by oxidation. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं? जो रिड्युसिंग ग्रुप जो असतो प्रोटीन्समध्ये, इट गेट ऑक्सिडाइज बाय ऑक्सिडायझिंग एजंट. SH ग्रुप जो काही आहे, सल्फायड्रिल ग्रुप, त्यावरती ते ॲक्ट होतात. आणि मग सल्फायड्रिल ग्रुपचं ते मग कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर डायसल्फाईड ब्रिजमध्ये, SS ब्रिजमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. आणि त्याचा मॉलिक्युलर शेप जो काही आहे प्रोटीनचा, तो मॉलिक्युलर शेप चेंज होतो. अँड इट लिडिंग टू डिस्ट्रक्शन ऑफ द प्रोटीन. आणि त्याच्यामुळे मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम्सची जी काही ग्रोथ होणार आहे पुढे, ती ग्रोथ होत नाही. देन ऑक्सिडेशन मेकॅनिझम. देन हॅलोजनेशन मेकॅनिझम बघितलं. हॅलोजनेशनमध्ये काय होतं? तर क्लोरिनेशन होतं. हॅलोजन, आता क्लोरीन, ते हॅलोजन मॉलिक्यूल काय होत असतात? तर लिबरेट होत असतात. आणि ते जे काही आहेत पेप्टाइड लिंकेज आहे, दॅट पेप्टाइड लिंकेज अंडरगो क्लोरिनेशन विथ चेंज इन मॉलिक्युलर शेप, अँड देर विल बी अल्टिमेट डिस्ट्रक्शन ऑफ द प्रोटीन. प्रोटीनचं डिस्ट्रक्शन होतं, त्याचा शेप जो काही आहे तो शेप चेंज होतो. आणि त्याच्यामुळे मग शेप चेंज झाल्यामुळे पुढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे एमओ हा शॉर्ट फॉर्म आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स या टर्मसाठी, ते ग्रोथ होणार नाहीत त्याची. देन प्रोटीन प्रेसिपिटेशन बघितलं आपण. सो प्रोटीन प्रेसिपिटेशनमध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये काय आहेत? अल्कली किंवा अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत ते सोडून जे मेटल कॅटायन्स आहेत जे ह्याच्यामध्ये येतात, फर्स्ट बी आणि सेकंड बी ग्रुप मेटल्स आहेत, मीन्स कॉपर आहे, Ag दॅट इज सिल्वर आहे, झिंक आहे.
So they are having large ratios and they are having the strong electrostatic fields. They are the effective protein precipitants. So they act तिथे ते कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. दे ॲक्ट लाईक लिगँड्स अँड कॉम्प्लेक्स फॉर्म करतात ते, आणि कॉम्प्लेक्स फॉर्म करून ते त्याचं प्रेसिपिटेशन जे काही आहे प्रोटीनचं ते घडवून आणत असतात. देन वी विल सी नाऊ वी विल 1/6 जे काही कंपाऊंड आहेत बाय ऑक्सिडेशन मेकॅनिझममुळे ॲक्ट होणार, दॅट इज हायड्रोजन पेरॉक्साईड अँड पोटॅशियम परमॅग्नेट. देन दिस हॅलोजनेशन मेकॅनिझममुळे ॲक्ट होणारी आयोडीन, पोव्हिडोन आयोडीन, पोटॅशियम आयोडाईड, कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड आहे. देन हे क्लासिफिकेशन आपण स्टार्टिंगला सुद्धा त्याचं बघितलेलं आहे. ही कंपाऊंड जी काही आहेत प्रेसिपिटंट्स ऑफ प्रोटीन्स, त्याच्यामध्ये बोरिक ॲसिड आहे, बोरॅक्स आहे, सिल्वर नायट्रेट आहे, मर्क्युरी ऑक्साईड आहे, अँटीमनी सोडियम टार्टारेट आहे, अमोनिएटेड मर्क्युरी आहे. सो ही कंपाऊंड्स आता आपल्याला 1 by 1 स्टडी करायची आहेत. इन दॅट फर्स्ट कंपाऊंड इज हायड्रोजन पेरॉक्साईड. फॉर्म्युला फॉर हायड्रोजन पेरॉक्साईड इज H2O2. हायड्रोजन पेरॉक्साईडचा फॉर्म्युला काय आहे तर H2O2. सो सोल्युशन कंटेनिंग 6% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ H2O2, इट इज करस्पॉन्डिंग टू अबाउट 20 times इट्स व्हॉल्यूम ऑफ अवेलेबल ऑक्सिजन. म्हणजे काय तर हे जे आहे H2O2 जेव्हा लिबरेट होईल तेव्हा त्याचं काय होतं, H2O प्लस ऑक्सिजन त्याच्यामध्ये काय होतं ऑक्सिडेशन होत असतं, आणि ते ऑक्सिडेशन होत असताना ते काय करत असतो तो इट इज अवेलेबल मीन्स दॅट 6% जे काही आहे इट्स करस्पॉन्डिंग टू 20 times इट्स अवेलेबल ऑफ द ऑक्सिजन. अँड इट इज सोल्युशन इज ऑफिशियल इन द IP and BP. सो दिस हायड्रोजन पेरॉक्साईड जे काही आहे त्याची स्ट्रेंथ इज एक्सप्रेस इन मीन्स इट्स अ स्ट्रॉंग सोल्युशन. IP ॲज पर IP त्याचं कॉन्सन्ट्रेशन 5% to 7% आहे वेट बाय व्हॉल्यूम, अँड ॲज पर द USP इट इज 30% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ द H2A2. सो इट्स स्ट्रॉंग सोल्युशन इज 27% वेट बाय व्हॉल्यूम. सी इट्स हायली अनस्टेबल. हे H2O2 आहे हे काय आहे हायली अनस्टेबल असतं. सो इट्स स्टॅबिलिटी कॅन बी इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग इट्स ॲसिडिक pH त्याचं इन्क्रीज करून तो ॲसिडिक pH 2 ते 3 ह्याला करून त्याचा pH आहे त्याची स्टॅबिलिटी आहे ती मेंटेन करता येते. अँड फॉर दिस बेस्ट स्टॅबिलायझर दॅट इज क्विनिन सल्फेट 0.02% क्विनिन सल्फेट आहे. इट्स इज यूज ॲज अ बेस्ट स्टॅबिलायझर. Then now see its physical properties. It's a clear, colorless, clear आहे हायड्रोजन पेरॉक्साईड सोल्युशन, कलरलेस, ओडरलेस लिक्विड आहे, स्लाइटली ॲसिडिक इन द टेस्ट. देन नेक्स्ट इट्स केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत हे बघा. इट इज स्लोली डिकम्पोजेस ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर अँड रेडिली ॲट हायर टेम्परेचर. आता हे H2O2 आहे तो काय होतो डिकम्पोज होतो. 2 मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल सेपरेट होतो आणि इथे ऑक्सिडेशन होतं, म्हणजेच इथे काय होतं तर डिकम्पोजिशन होतं. हायड्रोजन पेरॉक्साईड रिॲक्ट्स ॲज आयदर ऑक्सिडायझिंग ऑर रिड्युसिंग एजंट डिपेंड अपॉन केमिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे काय जर ऑर्डिनरी टेम्परेचर आहे हायर टेम्परेचर आहे त्याच्यावरती काय असतं त्याचं डिपेंड करतं की जो हायड्रोजन पेरॉक्साईड आहे हा ऑक्सिडायझिंग किंवा रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होईल ते. नेक्स्ट सी एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शनची एक्झाम्पल काय आहेत ती बघा. आता हे H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड आहे ऑक्सिडायझेस पोटॅशियम आयोडाईड. पोटॅशियम आयोडाईडचा फॉर्म्युला काय आहे तर KI. खाली बघू शकता तुम्ही रिॲक्शनमध्ये 2 मॉलिक्युल्स ऑफ KI. सो त्याचं काय होतं वेन इट रिॲक्ट विथ द वॉटर मीन्स वॉटर नाही तर हायड्रोजन पेरॉक्साईड दॅट इज H2O2. वेन इट रिॲक्ट विथ हायड्रोजन पेरॉक्साईड दॅट इज H2O2 अँड सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. देन त्याचं काय होतं ऑक्सिडेशन कशामध्ये होतं आयोडाईड जो काही आहे तो आयोडीनमध्ये. सी इथे नाव यू कॅन सी हिअर आता ट्वाईस K आहे H2SO4 आहे. सो इट बिकम्स द K2SO4. 2 मॉलिक्युल्स ऑफ KI K आणि हे H2SO4. सो K2SO4 प्लस आयोडीन I2 जो काही आहे तो सेपरेट होतो अँड ट्वाईस H2
टू मॉलिक्युल्स ऑफ वॉटर जे काही आहे तो सेपरेट होतात. सो त्याचं काय होतं H2O2 आहे ते त्याचं ऑक्सिडाइजेस टू वॉट पोटॅशियम आयोडाईड दॅट इज KI टू आयोडीन. पोटॅशियम आयोडाईडचं ऑक्सिडेशन कशामध्ये होतं तर आयोडीनमध्ये होतं इन ॲसिडिक मिडियम. सो इथे ॲसिडिक मिडियम म्हटलं आहे आपण. ॲसिड कोणते वापरतो इथे सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज H2SO4 ॲसिड आपण इथे वापरत आहोत. सो ही त्या काय आहे त्याची केमिकल प्रॉपर्टी आहे. H2O2 इज ऑक्सिडायझेस पोटॅशियम आयोडाईड KI टू आयोडीन इन ॲसिडिक मीडियम. सो KI प्लस H2O2 प्लस H2SO4 I2 प्लस K2SO4. आता इथे बघा K प्लस SO4 आहे. सो K2SO4 होणार इथे अँड टू मॉलिक्युल्स ऑफ H2O विल बी सेपरेटेड इन दिस रिॲक्शन. देन नेक्स्ट सी that H2O2 ऑक्सिडायझेस लेड सल्फाईड. आता इथे लेड सल्फाईडचा फॉर्म्युला काय आहे PbS. PbS इज द फॉर्म्युला फॉर लेड सल्फाईड. सो इट ऑक्सिडायझेस टू लेड सल्फाईड टू सल्फेटमध्ये. So now here you can see this is first reaction lead sulfide that is the PbS plus H2O2 4 molecules of hydrogen peroxide. इथे बघा रिॲक्शन कशी होती आहे PbSO4 मीन्स इकडचे जे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे H2O2 मध्ये ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये तो इथे 4 मॉलिक्युल्स आहेत आणि ते मिळून ते लेड सल्फेट आहे हे फॉर्म करतात प्लस 4H2O मीन्स 4H2 ॲज इट इज अँड ऑक्सिजनचे आता इथे टोटल बघू शकता 4H2O2 आहे मीन्स O2चे टोटल मॉलिक्यूल इथे किती आहेत 8 आहेत. हायड्रोजनचे टोटल मॉलिक्यूल किती आहेत इथे 8 आहेत. सो आता इथे ऑक्सिजन O4 इथे आला O4 इथे किती आले 4 मॉलिक्यूल आहे. स्टेबल होते रिॲक्शन ऑक्सिजनचे 8 मॉलिक्यूल्स इथे स्टेबल होतात. दस इट H2O2 दिस ऑक्सिडायझेस PbS दॅट इज लेड सल्फाईड विथ रिॲक्शन is happen and this lead sulfide is oxidizes into the lead sulfate that is the PbSO4 and in this reaction water molecule is separate out. Then H2O2 also oxidizes ferrous to ferric ion. आता फेरस आहे मीन्स काय FeSO4 फेरस सल्फेट आहे फेरिक आयर्नमध्ये. सो FeSO4 H2O2 आणि त्याची सल्फ्युरिक ॲसिडसोबत जेव्हा रिॲक्शन होते त्यावेळेला काय होतं तर Fe2 आणि SO4 फेरिक सल्फेट जे काही आहे ते फॉर्म होतं आणि त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल आहेत हे सेपरेट होतात. ह्या तीन त्याच्या आपण केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी काय होती त्याची तर इट ऑक्सिडायझेस पोटॅशियम आयोडाईड टू आयोडीन. देन सेकंड केमिकल प्रॉपर्टी इज वॉट इट इज hydrox means this hydrogen peroxide oxidizes lead sulfide to lead sulfate and third is it oxidizes ferrous means here ferrous sulfate that is FeSO4 and त्याची रिॲक्शन कोणासोबत होते सल्फ्युरिक ॲसिड सोबत दॅट इज इन ॲसिडिक medium and this our H2O2. so this our H2O2 this oxidizes ferrous sulfate that is ferrous to what ferric ion that is here you can see in this reaction ferric sulfate is formed that is FeSO4 thrice plus twice H2O. दोन मॉलिक्युल्स जे काही आहेत वॉटरचे ते दोन मॉलिक्यूल काय होत असतात तर सेपरेट होत असतात या रिॲक्शनमध्ये. सो हे काय आहेत ऑक्सिडेशन प्रॉपर्टी आहेत. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आणि काय होते हायड्रोजन जे काही आहेत ते रिमूव्ह होत असतात. नाव वी विल सी रिडक्शन. सो रिडक्शन म्हणजे काय सो इन द रिडक्शन रिॲक्शन देअर इज द ॲडिशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूलची ॲडिशन होत असते. सो हिअर सी H2O2 रिड्युसेस सिल्वर ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे Ag2O टू मेटॅलिक सिल्वर. सो इट रिड्युसेस दॅट अवर हायड्रोजन peroxide it reduces this silver oxide that is Ag2O to metallic silver. This silver metal is here that is twice Ag plus
H2O प्लस हिअर ऑक्सिजन जो काही आहे हा ऑक्सिजन लिबरेट होत असतो इथे ह्या रिॲक्शनमध्ये. म्हणजेच काय करतो, आपलं जे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे ते काय करतं, सिल्वर ऑक्साईड जे काही आहे त्या सिल्वर ऑक्साईडला रिड्यूस कशामध्ये करतं, तर मेटॅलिक सिल्वरमध्ये, दॅट इज Ag, दॅट इज ट्वाईस Ag प्लस H2O प्लस हिअर ऑक्सिजन जो काही आहे हा ऑक्सिजन गॅस ह्याच्यामधून लिबरेट होतो, निघून जातो ह्या रिॲक्शनमधून. देन अनदर रिडक्शन प्रॉपर्टी काय आहे त्याची, दिस हायड्रोजन पेरॉक्साईड रिड्युसेस पोटॅशियम पर मॅग्नेट, दॅट इज पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणजे KMnO4 टू कलरलेस फॉर्म. सो दिस पोटॅशियम पर मॅग्नेट KMnO4 इज रिॲक्टेड विथ वॉट, सल्फ्युरिक ॲसिड इन ॲसिडिक मीडिया. So that time what happen here, you can see reaction, this is our potassium permanganate, this is sulfuric acid आणि हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. सो ह्याची जी रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये MnSO4 जे काही आहे MnSO4 ह्याच्यासोबत रिॲक्ट होतं आणि K2SO4, K2 तीन मॉलिक्यूल आहेत ना इथे सल्फ्युरिक ॲसिडचे त्याच्यामुळे. सो हिअर टोटल आता 3 मॉलिक्यूल आहेत इथे, ह्याचे KMnO4चे 2 मॉलिक्यूल आहेत. सो हिअर यू कॅन सी हिअर ट्वाईस MnSO4 प्लस K2SO4. रिॲक्शन जी काही आहे ही रिॲक्शन इथे स्टेबल होत असते. K2SO4 प्लस 8 मॉलिक्यूल्स H2O, वॉटरचे 8 मॉलिक्यूल आहेत हे इथे सेपरेट होतात आणि ऑक्सिजनचे काय 5 मॉलिक्यूल्स आहेत. हा ऑक्सिजन इथे काय होत असतो तर लिबरेट होत असतो. सी एक्झाममध्ये जर तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीज विचारल्या तर रिॲक्शन तुम्हाला लिहायची नसते, बट सी ज्या काही केमिकल प्रॉपर्टीज ॲज इट इज आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. रिॲक्शन लिहिणं कंपल्सरी नाही आहे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत सगळ्या ह्या तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहेत, बट सी काय होतं ह्याच्यामध्ये, रिड्यूस काय करतो, पोटॅशियम परमॅग्नेट टू कलरलेस फॉर्ममध्ये कसा प्रोड्यूस करतो, मॅग्नेशियम सल्फेट जे काही आहे ते कलरलेस फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं आणि त्याच्यासोबत मग काय मिळतं, K2SO4 सुद्धा मिळतं. देन H2O वॉटरसुद्धा आणि ऑक्सिजन लिबरेट होतो. सो ह्या रिॲक्शन तुमच्या लक्षात आली पाहिजे. देन H2O2 रिड्युसेस हॅलाइड्स. आता इथे काय आहे, हॅलाइड्स म्हणजे काय, आयोडीन, दॅट इज I2. सो रिड्यूस करतो त्याला आयोडीनला रिड्युसेस हॅलाइड्स मीन्स आयोडीन जे काही आहे त्याला आयोडाईडमध्ये मीन्स ट्वाईस HI आयोडाईडमध्ये तो काय करत असतो तर रिड्यूस करत असतो. प्लस O2 दॅट इज ऑक्सिजन जो काही आहे हा काय होतो इथे सेपरेट होतो ह्या रिॲक्शनमध्ये. ह्या काही आहेत ह्याच्या हायड्रोजन पेरॉक्साईडच्या रिडक्शन रिॲक्शन आहेत. रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय होतं, H2O2 इज रिड्युसेस दिस सिल्वर ऑक्साईड दॅट इज Ag2O टू मेटॅलिक सिल्वर ऑक्साईडचं रिडक्शन कशामध्ये होतं, मेटॅलिक सिल्वरमध्ये, दॅट इज Ag. हा काय आहे, मेटॅलिक सिल्वर आहे आणि ऑक्सिजन जो काही आहे तो ऑक्सिजन इथे लिबरेट होत असतो. देन H2O2 रिड्युसेस पोटॅशियम परमॅग्नेट. H2O2 आपलं काय आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड जे काही आहे पोटॅशियम परमॅग्नेट दॅट इज KMnO4 टू कलरलेस फॉर्ममध्ये काय होतो तो फॉर्म होतो. सो इथे जर तुम्ही बघितलं 2 मॉलिक्यूल आहेत पोटॅशियम परमॅग्नेटचे. देन 3 मॉलिक्यूल्स आपण कसले घेतलेले आहेत, सल्फ्युरिक ॲसिडचे. सो हिअर इन दिस रिॲक्शन दिस यू कॅन सी हिअर ट्वाईस MnSO4 ओके, दोन मॉलिक्यूल कलरलेस आहेत प्लस K2SO4 मीन्स पोटॅशियमचे 2 मॉलिक्यूल. सो K2SO4. सो इथे तुम्ही बघू शकता इथे टोटल 3 मॉलिक्यूल्स आहेत ह्याचे, SO4चे सुद्धा 3. इथे रिॲक्शन आहे, इथले 2 आणि इथला एक रिॲक्शन आहे ही स्टेबल झालेली आहे. प्लस 8 H2O प्लस 5 O2. देन H2O2 इट मीन्स रिड्युसेस टू हॅलाइड्स, आयोडीन जे काही आहे. सो आयोडीन जे आहे ते कशामध्ये रिड्यूस होतं तर आयोडाईडमध्ये रिड्यूस होत असतं. दिस इज रिडक्शन रिॲक्शन. देन नेक्स्ट सी प्रिपरेशन, मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहे ती बघा. सो इन दॅट फर्स्ट वन इज फ्रॉम बॅरियम ऑक्साईडपासून कसं प्रिपेअर केलं जातं. सो इन दॅट रिॲक्शन ॲडिशन ऑफ आईस कोल्ड बॅरियम परऑक्साईड ॲक्वियस सोल्युशन, बॅरियम परऑक्साईड दॅट इज BaO2 and ice cold diluted sulfuric acid
H2SO4 और फॉस्फरिक ॲसिड आहे हे या रिॲक्शनमध्ये वापरलं जातं. अँड सी BaO2 प्लस H2SO4. सो आता Ba+ असणार, H2SO4 म्हणजे H प्लस SO4 मायनस असतो. सो पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होणार निगेटिव्हकडे. सो BaSO4 ह्याच्यामध्ये फॉर्म होणार बॅरियम सल्फेट. आणि इथे बघू शकता तुम्ही आता H2 राहिला, H2O2 राहिला. सो H2O2 इथे ऑटोमॅटिकली फॉर्म होतं हायड्रोजन पेरॉक्साईड. और अदरवाईज फॉस्फरिक ॲसिडसोबतची ही रिॲक्शन आहे. फॉस्फरिक ॲसिड दॅट इज H3PO4 सोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा BaThioPO4 दॅट इज बॅरियम फॉस्फेट फॉर्म होतं. अँड 3 मॉलिक्युल्स H2O2चे 3 मॉलिक्युल्स आहेत हे काय होत असतात इथे सेपरेट होत असतात. सो दिस इज मेथड ऑफ प्रिपरेशन फर्स्ट फ्रॉम बॅरियम पेरॉक्साईड. बॅरियम पेरॉक्साईड म्हणजे काय BaO2. सो आईस कोल्ड सोल्युशन घ्यायची दोघांची पण, मीन्स बॅरियम पेरॉक्साईड आणि सल्फ्युरिक ॲसिड जे काही आहे त्या दोघांची पण काय घ्यायची आईस कोल्ड मीन्स अतिशय थंड अशा प्रमाणामध्ये ते दोन्ही मॉलिक्युल्स आहेत ज्यांचं टेम्परेचर आहे हे सेम असलं पाहिजे असे घ्यायचे. सो प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इज व्हेरी पुअर that is 10 to 20% weight by weight. Then this product is further purified by filtration or distillation. फिल्ट्रेशन किंवा डिस्टिलेशनमध्ये जो प्रॉडक्ट जो काही आहे तो काय केला जातो तर तो प्युरिफाय केला जातो. देन सेकंड मेथड आहे ही फ्रॉम सोडियम पेरॉक्साईड आहे. सोडियम पेरॉक्साईड म्हणजे Na2O2. सो दिस सोडियम पेरॉक्साईड इज रिॲक्टेड विथ वॉट सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ॲट अ लो टेम्परेचर. अँड इन दिस केस ॲट लो टेम्परेचर रिॲक्शन होते अँड Na2SO4 सोडियम सल्फेट प्लस इथे तुम्ही बघू शकता आता इथे Na2 आहे आणि SO4. आता इथे Na+ असणार, O निगेटिव्ह, H+ आणि SO4 आहे. सो Na+ आणि Na2++ SO4 मायनस आहे त्याची रिॲक्शन होणार पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होणार निगेटिव्हकडे. सो Na2SO4 आहे हे काय होणार तर फॉर्म होणार प्लस H2O2 दॅट इज हायड्रोजन पेरॉक्साईड जे काही आहे हे इथे फॉर्म होत असतं या रिॲक्शनमध्ये. सो दिस इज फ्रॉम सोडियम पेरॉक्साईड. ही कशामधून बनवलं जातं सोडियम पेरॉक्साईडमध्ये. सो इन दिस केस हायड्रोजन पेरॉक्साईड इज डिस्टिल्ड अँड द डिस्टिलेट इज ॲनालाइज बाय टायट्रेटिंग स्मॉल प्रपोर्शन ऑफ इट विथ स्टँडर्ड सोल्युशन ऑफ KMNO4. देन दिस इज फ्रॉम दिस ही थर्ड मेथड जी काही आहे हायड्रोजन पेरॉक्साईडची ही फ्रॉम सल्फ्युरिक इलेक्ट्रोलायसिस. सल्फ्युरिक इलेक्ट्रोलायसिस इथे ॲडिशन ऑफ काय होतं तर इलेक्ट्रॉनचे काय होते तर ॲडिशन होत असते. सो इन दिस रिॲक्शन वॉट हॅपन इलेक्ट्रोलायसिस ऑफ 50% आईस कोल्ड सोल्युशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. आईस कोल्ड सोल्युशन जर काही घेतलं H2SO4चं म्हणजेच सल्फ्युरिक ॲसिडचं. आता इथे इलेक्ट्रोलायसिस होतं मीन्स H2S2O8 आणि H2O हायड्रोजन इथे सेपरेट होतो आणि ह्याला हे जे कंपाऊंड फॉर्म होतं ह्याला काय बोलतात पर सल्फ्युरिक ॲसिड बोलतात. मग हे जे हे काय जे आहे पर सल्फ्युरिक ॲसिड आहे फर्दर ह्याच्यासोबत जेव्हा वॉटरसोबत रिॲक्शन केली जाते दॅट टाईम इथे काय होतं कॅथोड आणि जे काही ॲनोड आहेत ह्यांची रिॲक्शन होत असते. कॅथोड आणि ॲनोड हे फॉर्म होत असतात अँड देन दिस व्हॅक्यूम डिस्टिलेशन केलं जातं अंडर रिड्यूस प्रेशर. व्हॅक्यूम डिस्टिलेशन केलं जातं तेव्हा सल्फ्युरिक ॲसिड आणि हायड्रोजन पेरॉक्साईड जे काही आहे ते आपल्याला मिळतं ऑफ रिक्वायर्ड स्ट्रेंथ. जी काही आपल्याला स्ट्रेंथ हवे त्याचं मिळतं. सो 3 मेथडने हे प्रिपेअर केलं जातं दॅट इज फ्रॉम बॅरियम ऑक्साईड, देन फ्रॉम सोडियम हायड्रोजन पेरॉक्साईड दॅट इज सोडियम पेरॉक्साईड बनवलं जातं हे. आणि थर्ड काय आहे तर इलेक्ट्रोलायसिस केलं जातं फ्रॉम सल्फ्युरिक इलेक्ट्रोलायसिस. सल्फ्युरिक इलेक्ट्रोलायसिसने हे बनवलं जातं. इलेक्ट्रोलायसिस केलं जातं 50% आईस कोल्ड सोल्युशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड अँड इट गिव्स पर सल्फ्युरिक ॲसिड. पर सल्फ्युरिक ॲसिड मिळतं आपल्याला आणि मग त्याचं फर्दर पुढे डिस्टिलेशन केलं जातं अंडर रिड्यूस प्रेशर. दॅट टाईम सल्फ्युरिक ॲसिड अलॉंग विथ हायड्रोजन पेरॉक्साईड आहे हे आपल्याला मिळतं दॅट इज H2O2. नाव सी ह्याचा असे बघा. सो
हे जे टायट्रेशन जे काही आहे, दिस असे इज बेस्ड ऑन ऑक्सिडेशन रिडक्शन परमॅग्नेट टाईप ऑफ टायट्रेशन इन विच वॉट हॅपन पोटॅशियम परमॅग्नेट इज ॲक्ट्स ॲज ॲन ऑक्सिडायझिंग एजंट आणि हायड्रोजन परऑक्साईड ऑल्सो ॲक्ट ॲज ॲन ऑक्सिडायझिंग एजंट. आता ह्या जे टायट्रेशन जे काही आहे असे करतो आपण, ह्याचा असे परफॉर्म करायचा ह्याचा. सो हे कोणत्या टाईपचं आहे तर ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे परमॅग्नेट टाईपचं आहे की ज्याच्यामध्ये दोन्हीही मीन्स पोटॅशियम परमॅग्नेटसुद्धा आणि हायड्रोजन पेरॉक्साईडसुद्धा कसे काम करतात तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. बट इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक पोटॅशियम परमॅग्नेट हायड्रोजन पेरॉक्साईड इज ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. बट काय आहे, जर इथे काय असेल स्ट्रॉंग असेल, पोटॅशियम परमॅग्नेट जर स्ट्रॉंग असेल तर हायड्रोजन पेरॉक्साईड मग काय होतो तर इट ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट. खरं तर दोन्हीही मीन्स पोटॅशियम परमॅग्नेटसुद्धा आणि हायड्रोजन पेरॉक्साईडसुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट करत असतात. बट पोटॅशियम परमॅग्नेटची स्ट्रेंथ जी काही आहे म्हणजे जे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते कॉन्सन्ट्रेशन खूप स्ट्रॉंग असेल तर काय होतं तर मग हा जो हायड्रोजन पेरॉक्साईड आहे दॅट इज H2O2 आहे, इट ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट. तो रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होत असतो. The ability of potassium permanganate solution to oxidize is due to conversion of the MnO4 minus ion to Mn++ in acidic solution. But MnO4 minus ion is reduced by reducing agent like hydrogen peroxide. आता ह्याच्यामध्ये काय होतं, पोटॅशियम परमॅग्नेट आहे मीन्स काय आहे KMnO4चं सोल्युशन होतं ते काय होतं ऑक्सिडाईज होतं. का ऑक्सिडाईज होतं तर कन्वर्जन होतं मीन्स MnO4 मायनस आयन जे काही आहेत ते Mn++ आयनमध्ये ते कन्व्हर्ट होतात इन ॲसिडिक सोल्युशन. बट दिस MnO4 आयन इज रिड्यूस्ड बाय रिड्युसिंग एजंट लाईक हायड्रोजन पेरॉक्साईड. देन मग जे काही हे MnO4 मायनस आयन जे काही आहेत दे आर द पर्पल इन कलर. Solution of salt containing Mn++ ions, they are the colorless, hence permanganate solution is decolorized by reducing agent. मग परमॅग्नेट सोल्युशन जे काही आहे MnO4 मायनस आयन ते काय होतं त्याचा कलर आहे तो जातो बाय रिड्युसिंग एजंट ॲज लॉंगर ॲज MnO4 मायनस आय इज प्रेझेंट इन द सोल्युशन. MnO4 मायनस हे काय आहे सोल्युशनमध्ये काय असतं तर प्रेझेंट असतं, ह्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असतं. सो त्याचा कलर जो काही आहे ते कलर आहे तो डिकलराईज होत असतो. सो सी प्रिन्सिपल ह्याच्यामध्ये काय आहे ऑक्सिडेशन रिडक्शन टाईपचं टायट्रेशन आहे. ह्याच्यामध्ये बोथ KMnO4 आणि H2O2 दे बोथ आर ॲक्ट ॲज ॲन oxidizing agent. But see, if concentration of this KMnO4 is higher then this H2O2 is acts as an reducing agent. So this ability of potassium permanganate solution to oxidize, हा ऑक्सिडाईज का होत असतो KMnO4 बिकॉज तिथे काय होतं कन्वर्जन कशाचं होतं MnO4 मायनस आयनचं कन्वर्जन Mn++ होतं मीन्स मॅग्नेशियम ऑक्साईडचे जे काही आयन्स आहेत त्याचं कन्वर्जन प्लेन मॅंगनीजमध्ये होत असतं इन ॲसिडिक सोल्युशन. बट MnO4 आयन जे काही आहेत मीन्स मॅग्नेशियम ऑक्साईडचे जे काही आयन आहेत ते रिड्यूस होत असतात. कशामुळे रिड्यूस होतात कारण हायड्रोजन पेरॉक्साईड तिथे रिड्युसिंग एजंट म्हणून काम करत असतो त्याच्यामुळे MnO4चे आयन्स आहेत हे रिड्यूस होत असतात. आणि मग MnO4 जे काही आहे म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड आहे इट इज इन पर्पल इन कलर, त्याचा कलर कसा आहे पर्पल कलर आहे. आणि Mn++ आयन्स दे आर द कलरलेस, ते कलरलेस आहेत. त्याच्यामुळे MnO4 मायनस हे जरी पर्पल कलरचं असलं तरी ते Mn+ आयन ते काय आहेत कलरलेस आहेत. सो परमॅग्नेट सोल्युशन इज डिकलराइज बाय रिड्युसिंग एजंट. परमॅग्नेट सोल्युशन मग काय होतं ते डिकलराइज होतं बाय रिड्युसिंग एजंट ॲज लॉंगर ॲज MnO4 मायनस इज प्रेझेंट इन द सोल्युशन. आणि परमॅग्नेट सोल्युशन ह्याचा डिकलराइज होतं बाय रिड्युसिंग एजंट आणि MnO4 मॅग्नेशियम ऑक्साईड हे काय आहे प्रेझेंट असतं त्या सोल्युशनमध्ये. हे प्रिन्सिपल आहे इन दिस असे ऑफ हायड्रोजन
पेरॉक्साईड. अँड सी ह्याची ही रिॲक्शन जी काही आहे ही रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये. सो इथे काय होतं, पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4 इट ॲक्ट ॲज सेल्फ इंडिकेटर. मीन्स दुसरा कुठलाही इंडिकेटर ॲड करण्याची इथे आपल्याला गरज नसते. MnO4 मायनस आयन इज मीन्स स्वतः तो इंडिकेटर म्हणून काम करत असतो. सो द मोमेंट देअर इज ॲन एक्सेस ॲडिशन ऑफ द पोटॅशियम परमॅग्नेट. काय होतं तिथे एक्सेस ॲड काय होतं, पोटॅशियम परमॅग्नेट दॅट इज KMnO4 solution that becomes purple. This potassium is acts as an means permanganate, it act as an self indicator. In this reaction, ही रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मॅग्नेशियम ऑक्साईडचं कन्व्हर्जन मॅंगनीज आयनमध्ये झालेलं आहे. आणि मग ही केमिकल रिॲक्शन आहे असेसाठी की ह्याच्यामध्ये KMnO4 आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि सल्फ्युरिक ॲसिड. सो इथे तुम्ही बघू शकता MnSO4 प्लस K2SO4 प्लस 8 मॉलिक्यूल H2O आणि 5 मॉलिक्यूल O2चे काय होत असतात इथे सेपरेट होत असतात. सो असेसाठी ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. देन नाव सी युजेस ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईडचे युजेस काय काय आहेत ते आता आपण बघूया. सो इन दॅट फर्स्ट वन प्रायमरी यूज इज माइल्ड ऑक्सिडायझिंग अँटीसेप्टिक. ॲज ॲन अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं. अँटीसेप्टिक म्हणजे कशासाठी वापरलं जातं, वाउंड ज्या काही आहेत, जखम जी काही आहे ती क्लिनिंग करण्यासाठी हे वापरलं जातं. माइल्ड हा काय आहे, ऑक्सिडायझिंग अँटीसेप्टिक ॲक्शन आहे. सो ह्याच्यामध्ये काय होतं, मेकॅनिकल क्लिन्झिंग प्रोव्हाइड्स बाय रॅपिड फोमिंग रिलीज ऑफ ऑक्सिजन. म्हणजे जेव्हा हे जखमेवरती जेव्हा लावलं जातं तेव्हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन फॉर्ममध्ये इथून बाहेर पडत असतो. सो इट हेल्प्स इन रिमूव्हल ऑफ डर्ट बॅक्टेरिया फ्रॉम कट्स अँड वाउंड्स. काही जखम झालेली आहे सो हायड्रोजन पेरॉक्साईड जखमेवरती लावलं जातं. ती जखमेमधले जे काही डर्ट असेल त्याच्यामध्ये जखमेमध्ये बॅक्टेरियाज काही अडकलेले असतील त्याच्यामध्ये ते क्लीन करण्यासाठी ॲज अन अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं. देन इट डिस्ट्रॉय मोस्ट पॅथोजेनिक बॅक्टेरिया. पॅथोजेनिक म्हणजे काय, जे काही डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही असतात मीन्स डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया जे काही आहेत त्याला हे किल करतात. देन इट्स 1.6% सोल्युशन इज यूज ॲज डिओड्रंट, गार्गल अँड माउथवॉश. माउथवॉशमध्ये गार्गल सेम माउथवॉशसारखंच असतं सोल्युशन विच इज यूज टू क्लिनिंग द माउथ अँड थ्रोट. अँड दॅट डिओड्रंट, ओके, डिओड्रंट्स जे काही येतात, परफ्युम्स जे काही असतात डिओड्रंट्स त्याच्यामध्ये वापरलं जातं. देन इट इज यूज ॲज अन अँटीडोट. अँटीडोट म्हणजे काय तर पॉयझनिंग झालं असेल मीन्स पॉयझनिंग होणं त्या ह्याच्यामुळे. पॉयझन म्हणजे काय तर विष. सो अशा ह्याच्यामुळे मीन्स फॉस्फरस किंवा सायनाईड पॉयझनिंग जर झालं असेल तर तिथे अँटीडोट म्हणून वापरलं जातं. देन इट इज यूज फॉर ब्लिचिंग द हेअर जे काही आहेत केस त्यांना ब्लीच करण्यासाठी H2O2 यूज केलं जातं. अँड इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इयर वॉश अँड व्हजायनल डचेस. ह्याच्यामध्ये वापरलं जातं कशा ट्रीटमेंटमध्ये, इयर वॉशिंगसाठी आणि ह्याच्यामध्ये व्हॅजायनल डचेसमध्ये. त्याचे मीन्स सीड्स प्रिपरेशन जे काही आहे, युरिया पेरॉक्साईड मीन्स कार्बामाइड पेरॉक्साईड इज प्रेफर्ड इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन्स इन द ओरल कॅव्हिटी अँड इयर इन्फेक्शन्स. अँड इज glyceride of hydrogen peroxide is a controlled slow release preparation having similar uses. So this हे काय आहेत, व्हेरी सिम्पल युजेस आहेत. मोस्टली माइल्ड अँटीसेप्टिक आहे. देन अँटीडोट, ब्लिचिंग द हेअर, डिओड्रंट, गार्गल, माउथवॉश, डिस्ट्रॉय करतं पॅथोजेनिक बॅक्टेरिया. सो दिस इज अबाउट हायड्रोजन पेरॉक्साईड. हे काय बघितलं आपण, हायड्रोजन पेरॉक्साईड हे कंपाऊंड बघितलं. फॉर्म्युला त्याचा काय आहे तर H2O2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, केमिकल प्रॉपर्टीज ज्या काही आहेत त्या बघितल्या होत्या. ऑक्सिडेशन रिडक्शन होतं. मेथड ऑफ प्रिपरेशन फ्रॉम बॅरियम पेरॉक्साईड, फ्रॉम सोडियम पेरॉक्साईड, फ्रॉम सल्फ्युरिक इलेक्ट्रोलायसिस. देन प्रिन्सिपल इन्वॉल्ड इन द असे इज ते आपण बघितलं. देन युजेस काय बघितले आपण त्याची, अँटीसेप्टिक आहे, डिस्ट्रॉय करतं पॅथोजेनिक बॅक्टेरिया,
deodorant, gargle, mouthwash, then antidote for bleaching hair and ear wash and vaginal touchesमध्ये यूज केलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट द हायड्रोजन पेरॉक्साइड. नेक्स्ट क्लास वी विल सी इट्स स्टोरेज अँड नेक्स्ट कंपाऊंड दॅट इज पोटॅशियम permanganate. So now we will stop over here. Thank you for fully watching this video. Happy learning.